गढ़चिरौली जिले में 30 साल से शराब पर प्रतिबंध है। 7 साल पहले उनकी अध्यक्षता में राज्य टास्क फोर्स के तहत यह शराब और तंबाकू मुक्ति के लिए जिला व्यापी पायलट प्रोजेक्ट मुक्ति पथ शुरू किया गया था। इसके तहत शराब और तंबाकू की मात्रा बहुत कम हो गई। इस विषय पर प्रेस क्लब में एक कॉन्फ्रेंस रखी गई थी। आइए जानते हैं क्या कुछ कहा जिला शराब मुक्त संगठन के अध्यक्ष डॉक्टर अभय बंग ने। पत्रकार मित्रांनो, आजची पत्रकार परिषद ही जिल्हा दारूमुक्ती संघटना गडचिरोलीच्या वतीने नागपुरात आम्ही आयोजित करतो। मी डॉक्टर अभय बंग, जिल्हा दारूमुक्ती संघटनेचा अध्यक्ष। माझ्या उजव्या बाजूला प्रसिद्ध समाजसेवक आणि आदिवासी ग्रामस्वराज मेंढा लेखाचे प्रणेते श्री देवाजी तोफा, त्यांच्या उजव्या बाजूला श्री सगळीच मंडळी गडचिरोली जिल्ह्याच्या दारूमुक्ती आंदोलनाशी गेले 30 वर्षापासून संबंधित आहोत। गडचिरोलीमध्ये 1993 पासून दारूबंदी आहे। ती दारूबंदी विशेष यासाठी आहे की ती लोकांच्या व्यापक मागणीच्या आधारावरती ती दारूबंदी लागू करण्यात आली आणि ती त्या दारूबंदीमुळे बऱ्याच प्रमाणात दारूचं प्रमाण गडचिरोलीत इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी आहे। नुकताच एक धक्कादायक गोष्ट 10 तारखेला डिसेंबरला घडली। ती म्हणजे जिल्ह्यातील जनतेला पूर्णपणे अंधारात ठेवून अचानकपणे एका कारखान्याचं भूमिपूजन झालं गडचिरोलीच्या MIDC एरियामध्ये। मोहफुलापासून दारू बनवण्याचा कारखाना आणि त्याचं भूमिपूजन एका राज्य सरकारच्या मंत्र्याच्याच हस्ते झालं। त्यामुळे जिल्ह्यातली जनतेमध्ये प्रचंड गोंधळ आणि असंतोष दोन्ही आहे की दारूबंदी असलेल्या जिल्ह्यामध्ये तुम्ही दारू निर्मितीचा कारखाना कसा काय सुरू करणार आणि त्यात निर्माण झालेली दारू ही जिल्हाभर पसरणार आणि बेकायदेशीर दारू वाढणार। त्यामुळे याला परवानगी मिळालीच कशी आणि हा जो असंतोष लोकांचा आहे हा किती प्रमाणात आहे हे प्रगट व्हावं म्हणून जिल्हा दारूमुक्त संघटनेने आवाहन केलं लोकांना की तुम्ही प्रस्ताव पारित करा म्हणजे शासनाला जनमत कळावं। तर गेल्या 20 दिवसामध्ये 1031 प्रस्ताव जिल्ह्यातनं पारित झालेले आहेत। 842 गावातून प्रस्ताव पारित झालेले आहेत। शहरांमधल्या 117 वॉर्ड 12 शहरांमधनं 117 वॉर्डमधनं प्रस्तावित पारित झाले आहेत। आदिवासींच्या अनेक गावांचे मिळून इलाका सभा असतात। आणखी आदिवासी तालुका ग्रामसभा महासंघ आहेत। तसे 10 महासंघ आणि इलाका सभांनी प्रस्ताव पारित केले आहेत आणि 53 महाविद्यालयांनी युवांनी प्रस्ताव पारित केले आहेत। एकूण 57,000 नागरिकांनी सह्या करून 20 दिवसामध्ये हे प्रस्ताव शासनाला अपील जे केलेलं आहे ते आपल्याला जे नोट आम्ही दिली त्यामध्ये 4 प्रमुख मागण्या नागरिकांनी केलेल्या आहेत। हे सगळे प्रस्ताव आणि मागण्या घेऊन आज आम्ही उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेलो होतो। त्यांच्याशी भेट झाली। या ज्या मागण्या आमच्या आहेत त्या तुम्ही जर बघाल तर गडचिरोली जिल्ह्यात मोहफुलापासून दारू बनवण्याच्या कारखान्याला दिलेली परवानगी रद्द करा ही आमची एक प्रमुख मागणी। कारण याच्यामुळे जिल्ह्यातील दारूबंदीलाही धोका होईल। जरी असं म्हणण्यात आलं आहे की दारू आम्ही जिल्ह्याच्या बाहेर पाठवू, एक्सपोर्ट करू, पण ते काय खरं नाही। बाहेरच्या जिल्ह्यातून येणारी दारूच जर शासन थांबवू शकत नाही तर जिल्ह्यामध्येच जर दारूचा कारखाना सुरू झाला तर ती सगळी दारू जिल्ह्यात पसरणार। दुसरं, मोहाची दारू पिण्याची सवय जिल्ह्यातल्या आदिवासीलाच आहे। मरीन ड्राईव्हचा माणूस काय मोहाची दारू पिणार नाही। त्यामुळे ती दारू जिल्ह्यामध्येच विकली जाणार आणि म्हणून दारूबंदीचे नुकसान होणार, जिल्ह्यातल्या लोकांचं नुकसान होणार आणि म्हणून याला जिल्ह्यातल्या लोकांचा तीव्र विरोध आहे की असा कोणताही कारखाना नको। नुसतं विरोध करून आम्ही थांबत नाही आहोत, तर पर्यायी आम्ही मोहफुलाची उपयोगी सुचवतो आहोत आणि म्हणून मोहफुलापासून या गडचिरोली जिल्ह्यामधल्या अनेक बचत गट आणि स्वयंसेवी संस्था आम्ही आमच्या आरोग्यासाठी यासारख्या संस्था या मोहफुलापासून चिक्की बनवतात, लाडू बनवतात, चिवडा बनवतात, लोणचं बनवतात। तर मोहफुलापासून बचत गटांच्या द्वारे जर पोषक आहाराचे पदार्थ बनवले, लाडू, चिक्की,
तर ते अतिशय पोषण त्याचं अतिशय उत्कृष्ट असतं आणि म्हणून ते आपल्या अंगणवाडीमधनं खरं म्हणजे गावागावात वाटता येईल. म्हणजे एकाच झटक्यामध्ये मोहफुलाला भावही मिळेल आणि कुपोषण कमी व्हायला हातभार लागेल. तर अशा प्रकारचे विन उपाय शक्य आहे. त्यामुळे दारू बनवण्याच्या कारखान्याच्या ऐवजी मोहफुलापासनं स्त्रिया आणि लहान मुलांसाठी पोषक आहार बनवण्याचं काम बचत गटांना द्या, अशी आमची दुसरी मागणी आहे. तिसरी मागणी आहे की गडचिरोलीमध्ये दारूबंदी आहे, तिची अंमलबजावणी पुष्कळच चांगली आहे, पण ती अधिक चांगली करायला वाव आहे आणि म्हणून ती अधिक चांगली करायला पाहिजे. यासाठी शासनाने जनतेला सहकार्य द्या. आता ही मागणी थोडी विचित्र वाटेल तुम्हाला की सहसा अंमलबजावणी शासन करतं. गडचिरोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गावागावात लोकांनी संघटना स्थापन करून 1100 गावांमध्ये दारूमुक्ती संघटना आहेत आणि त्यातल्या 700 गावांनी आपापल्या गावातली बेकायदेशीर दारू थांबवून ठेवलेली आहे. याचा अर्थ असा नाही की कोणीच दारू पित नाही, पण गावामध्ये दारू विकली जात नाही, गावामध्ये दारू मिळत नाही, अशी 700 गावं आहेत. म्हणजे जवळजवळ जिल्ह्यातली निम्मे गावांमध्ये दारू विक्री गावांनी थांबवून ठेवली आहे. आणि गाव असं म्हणतात की आम्हीच हे करतो, आम्हाला शासनाचं अजून सहकार्य पाहिजे, म्हणून शासनाला अजून सहकार्य मागितलं आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये गेले 7 वर्ष मुक्तिपथ नावाचा एक प्रकल्प महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने सुरू आहे की दारू आणि तंबाखू दोघांचंही नियंत्रण जिल्ह्यात करायचं. तर त्या मुक्तिपथला चांगल्या प्रमाणात यश मिळालेलं आहे, व्यापक जनसहभाग आहे आणि महाराष्ट्र शासन, सर्च ही संस्था आणि गडचिरोलीची 1100 गाव मिळून हे अभियान सुरू आहे. तर याला अजून बळकट करा. आणि चौथी मागणी थोडीशी अशी आहे बघा की गेल्या 5 वर्षात गडचिरोली जिल्ह्यात जेवढ्या निवडणुका झाल्या, लोकसभेची, विधानसभेची, आणखी ग्रामपंचायतीच्या आणि नगरपंचायतीच्या, सगळ्या निवडणुकांमध्ये सर्व उमेदवारांकडनं आम्ही लिखित वचननामा घेतला आहे की मी निवडणुकीत दारू पाजणार नाही. आणि दुसरं म्हणजे निवडून आलो तरी आणि नाही निवडून आलो तरी दारूबंदीला समर्थन करीन. तर गेल्या 5 वर्षात गडचिरोली जिल्ह्यातल्या निवडणुका बऱ्यापैकी दारूमुक्त झाल्या आहेत आणि निवडणुकीत मतदारांना दारू पाजून लोकशाही भ्रष्ट करण्याचा जो प्रकार चालतो तो गडचिरोलीमध्ये खूप कमी झालेला आहे. ही मोठी स्वागतार्ह बाब आहे. पण मग जेव्हा जनतेला वचननामे दिले आहेत राजकीय नेत्यांनी की आम्ही दारूबंदीला समर्थन करू, अशा स्थितीत मध्ये मध्ये काही राजकीय नेते दारूबंदी उठवा किंवा दारू कारखाना सुरू करा अशी मागणी जेव्हा करतात तेव्हा ते जनतेला दिलेल्या वचनाचा भंग करतात आणि जनतेला त्याचा जाब विचारण्याचा अधिकार आहे. उलट कोणत्याही जागृत लोकशाहीमध्ये निवडून आलेले आणि न निवडून आलेले उमेदवार हे जनतेला वचनबद्ध असायला पाहिजेत. तर या 57,000 नागरिकांनी अशी मागणी केलेली आहे. महाराष्ट्र टीवी 24 के लिए कैमरा पर्सन प्रवीण सूर्यवंशी के साथ खुशबू परियानी, नागपुर. इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी. आवर एड्रेस विनोबा नगर, खरबी रिंग रोड, नागपुर. Our contact 8668792352 9801980100.